कडीत आवाज आला, रामचंद्र. एवढ्या सकाळी कोण आपल्या घरी आलं? म्हणून त्यांचे पावलं दाराच्या दिशेने निघाले आणि त्यांनी दार उघडलं. दार उघडल्यावर ब्रह्मांड नायक त्यांच्या दारामध्ये येऊन उभा होता. कटेवर हात ठेवलेला होता, एक हात उंच केलेला होता. रामचंद्र स्वामींकडे बघताय. स्वामींची मूर्ती माझ्या दारापुढे येऊन उभी आहे. साक्षात ब्रह्मांड नायक येऊन उभा आहे. काय करावं सुचत नाही. ज्यावेळेस अशा काही घटना घडतात आपल्या भोवती, अशी कोणती मोठी व्यक्ती आपल्या घरी अचानक येते, माणसाला कापड फुटतं अंगाला. आणि आता ब्रह्मांड नायक आपल्या दारापुढे प्रगटलेला आहे. अंगातून एक सळसळती वीज त्या रामचंद्रांच्या अंगातून गेली. ते स्वामीला नमस्कार करतात. स्वामी तुम्ही आलात? स्वामी म्हणतात, थांबा स्वामी, मी माझ्या पत्नीला बोलवतो. अगं ऐकलं का? कोण आलं? कंठ दाटून आलेला होता. शब्द फुटत नव्हते. माग फिरले. अगं ऐकलं का? कोण आलं? कोण आलं? आवाज का बसवताय? अगं कोण आलं दारापुढं? तुला कसं सांगू? शब्द रडके आवाजामध्ये निर्माण झाले होते. पावलं टाकताय, पत्नीला आवाज देताय आणि इकडे स्वामींना सांग, स्वामी थांबा, मी बोलवतो. अगं आहे ना इकडे. पुढचा शब्द सुचत नाही, काही बोलावं. पत्नी आली. काय झालं? अगं कोण आलं? कोण आलं? बोला ना. स्वामी आले. कुठे? अगं दारामध्ये उभे. पाणी आण. भाई आत्ताच उठले मी आणि स्वामी आले. सुचत नाही, सकाळची वेळ होती. स्वामी तिथं असताना त्यांच्या पत्नीने पटकन डोक्यावर पदर घेतला आणि देवघरीच्या खोलीजवळ गेले. पूजेचं ताट घेतलं, तांब्याभर पाणी घेतलं. काहीच सुचत नव्हतं. स्वामी आले, स्वामी आले, स्वामी आले, स्वामी आले. दोघांचा आनंद वेगळा होता. पूजेचं ताट घेतलं, पावलं टाकलं, डोक्यावर पदर घेतलेला आणि स्वामींपुढे आले. रामचंद्र होता. स्वामी महाराज पावलं मध्ये ठेवावी. स्वामी मध्ये आले आणि स्वामींच्या चरणांवर पंचामृत अर्पण करते. त्यांची पत्नी पाण्याचे थेंब ओतते, धार लावते आणि स्वामींचे चरण रामचंद्र धुतात. स्वामींच्या चरणांची पूजा केली. पत्नीच्या हातामध्ये थर्क होत होतं. स्वामींपुढे पदर वर केला जात नव्हता. ती घाबरत